महर्षी। तर त्या केशव प्रयागाच्या ठिकाणी व्यासांचा आश्रम होता। व्यास उद्विग्न अवस्थेमध्ये होते। उद्विग्न म्हणजे मनात चलबिचल असणं, माणसाचा चेहरा सांगून जातो। एका दिवशी असमाधानी होते नारद, काहीतरी डोक्यामध्ये विचार चालू होते, काय केलं पाहिजे, चित्ताला शांतीच लाभत नाही। व्यास महर्षी विचारात आहेत आणि ते विचार त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहेत। त्याच दिवशी त्यांच्या आश्रमामध्ये नारद महर्षीचं आगमन झालं। भजन करत 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 नारद महर्षी व्यासांच्या आश्रमात आलेत। चला आपणही एकदा नारदासोबत भजन करू। श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी। तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, भजमन नारायण नारायण हरी हरी, भजमन नारायण नारायण हरी हरी। तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी। नारायणा 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 हरि नारायणा, नारायण 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 नारायण, हरि बोल नारायणा 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 हरि नारायणा, नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, हरि बोल नारायण श्रीमन्नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण। लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, हरि बोल नारायण श्रीमन्नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण 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 नारायण। भजन करत 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 नारद महर्षी कोणाच्या आश्रमात आले? मधुकर महाराजाच्या।
कोणाच्या आश्रमात आले? मी अगोदरच सांगितलं, ज्यांचं वास्तव्य बरेच वर्ष बासर ठिकाणी होतं असे व्यास महर्षी, त्यांचा आश्रम केशव प्रयाग नावाच्या ठिकाणी बद्रिकाश्रमात होता. त्या व्यासांच्या आश्रमात नारद महर्षी आले आणि नारदानं व्यासाकडे पाहिलं आणि विचारलं, महाराज तुमचा चेहरा असा उद्विग्न, असमाधानी, उतरलेला का दिसतोय? देवाचे जे भक्त असतात त्यांचा चेहरा नेहमी प्रफुल्लित असतो, प्रफुल्लित. नाही तर मी काल सांगितलं, काही काही माणसं असे असतात त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना असं वाटते घडीमध्ये सगळे काटे एका जागेवर आलेत. काही घडीमधले जे काटे ते सगळे आल्या एका जागी आल्यावर किती वाजतात? 12. म्हणजे तोंडावर 12 वाजलेत. असे काही काही माणसं असतात. त्याला विचारलं ना, मम्मो रो रही क्यों? काय क्या करू, मेरी सुरती वैसी. माणसाचा चेहरा प्रफुल्लित असावा, प्रफुल्लित. व्यास महर्षीकडे पाहिलं नारदानं आणि नारदजीनं विचारलं, महाराज काय झालं? तुम्ही असे, तुमचा चेहरा पडला का, नाराज का? व्यासांनी सांगितलं, पहा, दुःख जर विचारलं, कोणी कोणाला आजच्या काळामध्ये कोणी विचारायला तयार नाही. पहा, वेळच नाही कोणाकडं. माणसं कामाधंद्यामध्ये पोटासाठी मरमर करण्यामध्ये एवढे काय व्यस्त होऊन गेले, घरामध्ये एकमेकाची चौकशी करायला कोणाकडे वेळ राहिला नाही. मुलाला वेळ नाही बापाला विचारायचं, आईला विचारायचं, बाबा बरी आहे का तब्येत? काही दुखतंय का? दवाखान्यात जाऊन यायचंय का? गोळ्या संपल्यात का? आई बरी आहे का तब्येत? दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी अर्धा तास मुलगा जवळ बसलाय, असं कधी झालंय का? पहा, उलट बापाला सांगावं लागते, ध्यान करून उद्या वसमतून येताना मग या दम्याच्या गोळ्या घेऊन ये रे बापा. जसा जसा माणूस पुढारत चाललाय तसा तसा एकमेकापासून दूर होत चाललाय, दूर. घरच्याच बाहेर शेजारी तसंच, शेजारच्या बापा शहरामध्ये तर याच्यापेक्षा फार आपल्या खेड्यामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. शहरामध्ये अशी विचित्र परिस्थिती आहे, बाजूच्या खोलीमध्ये कोण राहते याचा पत्ता वर्ष नसते लोकांना, वर्ष. तुम्ही म्हणसाल असं कसं? काही जणांच्या नाईट ड्युटी असतात, काही जणांच्या डे असतात. सकाळी हे 9 वाजता जाते ड्युटीवर आणि संध्याकाळी 6ला परत येते. काही जणांची ड्युटी दुपारी 2ला असती, ते रात्रीला 12 वाजता परत येते. याचा जाण्याचा टाइम, याचा झोपायचा टाइम. कधीच भेट होत नाही शेजारच्या खोलीवाल्याची आणि याची. शेजारच्या खोलीमध्ये कोण राहते वर्ष लोकांना माहित नसते, चौकशी करायची गरजच नाही. मग दुःख कोणाला विचारायचं? जर असं दुःख जर कोण विचारलं तर असं दुःख कोणाजवळ सांगण्याचे बी दिवस राहिले नाहीत. लोक थट्टेनं विचारायले, थट्टा करतात, थट्टा लोक. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर विचारलं, एखाद्या दुसऱ्या म्हाताऱ्यानं, म्हातारे पारावर बसले की, हा बापू मग काय चालय? सांगते ते, बाबा गुडघा दुखायलाय, पोटाचा त्रास आहे, हो दमा झालाय, बीपी है, शुगर है, पोरग गोळ्या आणून देईन. बस. एखाद्या म्हाताऱ्याने विचारलं की ते जाऊन त्याची टवाळकी दुसरीकडे सांगते, कुटाळकी. फलाण्याच्या घरामध्ये असं चालू आहे, त्याचं पोरग त्याला बरं पाहिजे, सून बरं पाहिजे. त्याच्यामुळे मग दुःख तरी कसं सांगावं कोणाला? मग सांगायचं कोणाजवळ? मन हलकं करायला कुठंतरी पाहिजे जागा. मन हलकं केलं पाहिजे. जितकं मन हलकं झालं ना, माणसाला त्रास कमी होते त्या दुःखाचा. दुःख कमी होत नाही, पण त्या दुःखाचा त्रास कमी होते. मन हलकं झालं पाहिजे. मन हलकं, दुःख दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. महिला मंडळी पहा बरं, पोटामध्ये काय गोष्ट ठेवतात का? माय कोणाला सांगू नको म्हणलं की 10 मिनिटात सगळ्या गावात, बरोबर. म्हणूनच त्यांना असं कधी ऐकलंय का, हार्ट अटॅक आला आणि झटक्यातच बाई जाग्यावरच मेली, असं केव्हा झालंय का? मरायचं प्रमाण झटक्यानं आपल्यामध्ये, पुरुष मंडळीमध्ये. मन हलकं केलं पाहिजे. हो, रडलं पाहिजे. कुठं जर जागा नाही मिळाली तर मित्राच्या खांद्यावर, आईबापाच्या खांद्यावर, हो साधू संताजवळ. आणि तिथंही जर जागा नाही मिळाली, कारण साधू संत हे तर कलियुग आहे महाराज. खरा साधू ओळखणंच शक्य नाही, हो ओळखणंच शक्य नाही. भगवे कपडे घालून दाढी जटा वाढवूनही त्यालाही साधू म्हणता येणार नाही. आमच्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घालून महाराज म्हणून त्यालाही साधू म्हणता येणार नाही. म्हणूच नका, साधू म्हणायचंच नाही. खरा साधू ओळखणं आणि
मिळणंच कठीण आहे, मिळाला तर ओळखणं कठीण आहे. हो, साधू कोण्या कपड्यावरून ठरवता येत नाही. भगवे कपडे घातले म्हणजे साधू झाला का? भगव्या रंगाचे, लाल रंगाचे तर कुत्रे बी असतात, मग त्याला साधू म्हणावं का? मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. पांढरे शुभ्र अंगावर कपडे झाले म्हणून त्याला साधू म्हणता येईल का? पांढरा शुभ्र तर बगळा बी असतो आणि नदीच्या काठावर उभं राहून मासोळ्या धरतो. नुसती दाढी वाढवली म्हणजे साधू झाला का? दाढी तर बोकडाला बी असती, बरोबर आहे, त्याला देखील साधू म्हणता येणार नाही. हो. चला, मन हलकं केलं पाहिजे. आपण या इथं होतो, व्यासांनी आपलं मन हलकं करण्याचं ठरवलं आणि आपल्या मनाची व्यथा नारदांना सांगितली. नारदाला नारदजी म्हणले, बोला महाराज, तुमचा असा चेहरा उतरलेला का? म्हणले, माझं मन उद्विग्न आहे. मी आजपर्यंत 17 पुराणांची रचना केली. 17 पुराणांची. पुराण आपल्याकडं कॉपी करून लिहिणं होत नाही आपल्याला परीक्षेमध्ये, बरोबर. आपल्या पोरायला एक पान जर उजळणी लिहि म्हणलं तर लिहित नाहीत लवकर. व्यासाने 17 पुराण लिहिली. 17 पुराण. त्याच्यामध्ये कोणते कोणते? तुम्ही अर्धे सांगा, मी अर्धे सांगतो. चला, तुम्ही अर्धेच सांगा, मी अर्धे सांगतो. उद्या सांगता का? बापू, तुला कशाला बोलवलंय? नाही बाबा, नाही. हा. हा, मत्स्य पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, गरुड पुराण, हे असे 17 पुराण लिहिले. 17 पुराण लिहून झाले. आपल्याकडे 18 पुराण आहेत बरं का. 18 पुराण आहेत. 18वं पुराण हे श्रीमद भागवत जे आपण ऐकतोय. 17 पुराण लिहिली नारदजी, पण माझ्या मनाला शांती नाही मिळाली. शांती नाही मिळाली. माझं मन असमाधानी आहे. माणसाची तीच अवस्था. शेजाऱ्याचं 20 गुंठे विकायला निघालं की याच्या मनात तळमळ सुटती. सोयऱ्याधाऱ्याला फोन लावतोय, हा 20 गुंठे निघाले बरं, शेजाऱ्याचं पैशाची तयारी ठेवा, जराशी काही काम पडू शकते. हो, जाऊ नये, आपल्या रानात रान मिसळणार आहे. हो, धुऱ्याला धुराच आहे. असं करीत करीत 20 एकर घेतलं. अजून कोणाचं 20 गुंठे निघालं तरी सोडते का माणूस? म्हणजे असमाधानी आहे, असमाधानी. व्यासांनी 17 पुराण लिहिले तरी मनामध्ये, चित्तामध्ये समाधान नाही, समाधान. नारदजींना सांगितलं. नारदांनी म्हणले, महाराज 17 पुराण लिहिले तुम्ही, पण एक तरी ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये, त्या पुराणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे का? प्रेम. म्हणले म्हणले तुम्ही 17 पुराण लिहिले, पण त्या 17 पुराण सगळे ज्ञानाच्या गोष्टी आहेत. त्या ज्ञानाच्या गोष्टी सर्वसामान्याला पचणार आहेत का? सर्वसामान्य लोकाला तेवढं ज्ञान पचल का? वेदाची भाषा आपल्याला कळेल का? त्या 17 पुराणाची भाषाच कळत नाही, त्याचा गविता अर्थ तर कधी कळेल? तुम्हा सारख्यांना ती भाषा पचणारी नाही. मग अहो, नारदजी सांगतात, एखाद्या 2 महिन्याच्या बाळाला जर बदामाचा खुराक लावला, रोज 50 ग्राम बदाम खाऊ घालतो म्हटलं, पचल का त्याला? 2 महिन्याच्या बाळाला बदाम पचल का? त्याला त्याच्या आईचं दूधच लागेल. मग काय म्हणता तुम्ही? अशा एका पुराणाची रचना करा, असा एक ग्रंथ लिहा ज्याच्यामध्ये भगवंताविषयी प्रेम असेल, आणि ते ग्रंथ वाचून त्या प्रेमामुळं भक्ताच्या, श्रोत्याच्या हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य उतरेल. असा एक तुम्ही ग्रंथ निर्माण करा. ग्रंथाचे, साहित्याचे वेगवेगळे प्रकार बरं का. तुम्ही म्हणाल कोणतंही पुराण सारखंच, कोणताही ग्रंथ सारखाच, देवाच्या तर कथा नाही, वेगवेगळे. भगवद्गीता, गीता कोणाला कळणारी होती का? तुम्हाला तर वाचायचा अधिकार नव्हता. वाचाव फक्त ज्याला संस्कृत येते त्या ब्राह्मणांनीच. आम्ही जर वाचलं तर जीभ कापली जायची. त्या काळामध्ये जीभ कापली जायची. हो, पण माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी तोच ग्रंथ, तेच ज्ञान मराठीत ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आणि आम्हाला ते पचायसारखं करून दिलं. वाचली कोण भगवद्गीता तरी कळेल का संस्कृत? माऊलींचं जे साहित्य आहे, माऊलींनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली, ती ग्रंथसंपदा वेगवेगळी 3-4 प्रकारची आहे.
जे खूप ज्ञानी योगी लोक आहेत, योगी, ते योग्यांसाठी एक वेगळाच ग्रंथ आहे. माऊलींना भेटण्यासाठी एक अहंकारी योगी आला. त्याचं नाव चांगदेव. त्या चांगदेवाचा गर्वहरण करण्यासाठी माऊलींनी एक छोटासा ग्रंथ लिहिला. ग्रंथ छोटा देखील असेल, छोटा जरी असेल तर त्याची महती फार मोठी. त्याला चांगदेव 65 म्हणायचं. जे खूप ज्ञानी लोक आहेत, त्या ज्ञानी लोकांना समजण्यासाठी माऊलींनी एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव अमृतानुभव. जे मुमुक्षु अवस्थेतील लोक आहेत, मुमुक्षु अवस्थेतील, त्या मुमुक्षु अवस्थेतील लोकांसाठी एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. सगळ्यांना कळायसाठी. आणि यांच्यामध्ये जरी अजून कोणी साधे असतील, जे कोणी साधे लोक असतील, त्यांना ज्ञानेश्वरी ही एवढी समजणार नाही. या अवस्थेतील लोकांसाठी, नित्यकर्म सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्यासाठी एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे हरिपाठ. ज्याला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, एवढा मोठा ग्रंथ जर वाचायला वेळ नसेल, समजत नसेल, तर त्यांनी हरिपाठ करावा. एवढी सगळी साहित्य संपदा. म्हणून आता उपदेश केला नारदांनी व्यासांना, महाराज तुम्ही असा एक ग्रंथ निर्माण करा जो सर्वसामान्यांना कळेल आणि ज्या ग्रंथामध्ये भगवंताविषयी प्रेम असेल, प्रेम फार महत्वाचं, भगवंताविषयी प्रेम महत्वाचं. हो, म्हणून तर साधू संतांनी नुसती भक्ती असून उपयोग नाही, नुसतं ज्ञान असून देखील उपयोग नाही, नुसतं वैराग्य असून देखील उपयोग नाही, जर त्यामध्ये प्रेम नसेल तर. म्हणून साधू संतांनी मागणी केली, देवा हे सगळं दे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, पण कसं दे? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भाऊको, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख घे, टाळी टाळी पाठीमागं टाळी टाळी. प्रेम सुख दे, प्रेम सुख घे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आता एवढ्या व्यासांसोबत कोणी जर लिहायला बस टिकल का कोणी? व्यास खूप ज्ञानी होते, त्यांच्यासोबत लिहायला कोणाची हिंमत नाही. म्हणले काय करू आपण? गणपती बाप्पाला बोलू, गणपती बाप्पाला, गणपतीचं आवाहन केलं व्यासांनी आणि गणपतीला बोलवलं. गणपती आले. म्हणले काय काम आहे? म्हणले माझ्यासोबत लिहायला बसा तुम्ही, मी सांगत राहतो तुम्ही लिहित राहा. म्हणले बाबा लिहितो मी, पण एक काम करावं लागते, एक सारखं कंटिन्यू सांगावं लागते. म्हणले मधात जर तुम्ही थांबले, आंघोळच करून येतो, पाणी पिऊन येतो, जेवण करून येतो, मग मी थांबणार नाही. म्हणले मग मी निघून जाणार. तुम्ही बंद केलं सांगायचं की मी निघून जातो. म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, मान्य आहे. म्हणले तुमची आठ. बसले लिहायला. 550 श्लोक झाले, 100 श्लोक झाले की मग व्यासांनी काय करायचं? एखादा असा अवघड प्रश्न विचारायचा गणेशजीला, गणपतीला. गणपती हे अशानं असं आहे, याचं उत्तर काय होईल? गणपतीनं डोकं खाजवायचं असं. मग व्यासाने उठायचं आणि आंघोळ करून यायची. पुन्हा 550 श्लोक, 100 श्लोक सांगितले की पुन्हा गणपतीला काहीतरी कोड्यात टाकणारा प्रश्न विचारायचा. नित्याचे कामं आटपून घ्यायचे, जेवण, स्नान, संध्या वगैरे वगैरे. असं करत 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 18,000 श्लोकांचा श्रीमद भागवत ग्रंथ तयार झाला आणि गणेशजी निघून गेले. बस आता माणूस 20 वर्षापासून मेहनत करायला लागते. 25 वर्ष झाले, 30 झाले, 40 झाले, 50 झाले, 60 वर्ष झाले आणि मग वाटते आता हे सगळं कोणाच्या तरी आपल्या हातात द्यावं. गावातल्या एखाद्या पोराच्या कोणाच्या हातात द्यावं वाटते? आपल्या वारसाच्या. बरोबर? आपण जमवलेली माया सगळी कोणालाही वाटून टाकतो का?
नाही, आपल्या वारसालाच देतो, आपल्या घरातल्या आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाला देतो. मग व्यासांना जर वाटलं तसं आपल्या पोटच्या मुलाला द्यावं, त्यात काय वावग आहे का? त्याची संपत्तीच होती ना. ग्रंथ संपदा ही साधू संतांसाठी काय आहे? धन संपदा आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हणलं, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची शस्त्रे यत्ने करू, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. साऊंडवाले कुठं गेले? ए अक्कोली, वरी बस किंवा इको देत भजन म्हणताना. रे अरे दुखायले, काल सिस्टीम लागली नव्हती बरोबर, हे दुखायले माय, नको माय असं करू नको. तुझ्या हातात माझी मान आहे, दाबायची का कस करायची तू ठरव. गोपाल कृष्ण भगवान की जय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या घरी धन रत्न माणिक मोती हे म्हणजे शब्दच आहे. हे अभंग, हे मंत्र, हे श्लोक ग्रंथातले हे साधे नाहीत महाराज. एका एका रत्नाची किंमत आहे, या अभंगाची रत्नापेक्षाही जास्त. हो, व्यास महर्षींना वाटलं हे सगळं ज्ञान जे आहे हे मी माझ्या वारसाला द्यावं, वारसाला. हो, मग त्यासाठी पोटी संतान पाहिजे. व्यासांना काही नव्हतं संतान. आपल्याला वाटते आम्हाला आम्हाला लेकरं राहावं, तर मग व्यास महाराजांना मी काय नकोय का? व्यासांना वाटलं हो आपल्याला आता संतान पाहिजे. मग नारदजी आले. जेव्हा 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 अडचणी येतात, त्या अडचणीतून आजपर्यंत समाजाला जर कोण सोडवलं असेल तर ते संतांनी सोडवलं. नारद संत, मी कालच सांगितलं, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. देव भक्त आणि देवाचं नाव असा त्रिवेणी संगम म्हणजे ही कथा आहे. त्याच्यामध्ये संत जे आहेत ते नारद आहेत, व्यास महर्षी आहेत. संतांची भेट नारदजी आले आणि नारदजी म्हणले, व्यास महर्षी मागे अडचणीत होते, चेहरा उतरलेला होता, तेव्हा तुमच्या डोक्याला टेन्शन होतं आणि आजही टेन्शन दिसायले, नेमकं कारण काय? थोडा कमी कर, बोलताना कमी कर, नंतर द्या. थोडा कमी, थोडा. एवढं टेन्शन घेऊन काय बसलात? म्हणले नारदजी, ग्रंथ तर तयार झालाय, पूर्ण 18,000 श्लोकांचा प्रेमानं ग्रंथ लिहिलाय. भगवंताविषयी भक्ती, ज्ञान, वैराग्य, प्रेम सगळं काही ओतप्रोत भरलंय त्या ग्रंथामध्ये. पण त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार आता कोण करायचा? माझं तर वय होत चाललंय, ही एवढी इस्टेट सांभाळायची कोणा? मूळ बाळ पाहिजे. म्हणले असं होईल देवा कधी? कारण माझं वय होत चाललंय. पूर्वजन्म, पूर्वजन्म, पूर्वजन्मी म्हणजे पूर्वलेख. जसं तुमचं पूर्वीचं कर्म असेल तसं तुम्हाला भोगायला मिळेल. हो, नारदांनी आपला पूर्वजन्म सांगायला सुरुवात केला. म्हणले व्यास महर्षी ऐका, मी माझ्या पूर्वजन्माची कथा तुम्हाला सांगतो. तुम्हाला तर संतान होईलच. माझा पूर्वजन्म सांगतो. पूर्वीच्या जन्मी, अगोदरच्या जन्मामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो. दासीचा. बऱ्याच जणांना पूर्वजन्म लक्षात राहतात, त्यासाठी पुण्याई लागते. भरत राजाला देखील आपले एकच जन्म नाही, 3 जन्म माहित होते. 3 जन्म. जी जड भरताची कथा ऐकली असेल ना, 3 जन्मापर्यंत माहित होतं. अगोदरच्या जन्मात मी काय होतो, त्याच्या अगोदर काय होतो. उगीच माणसाला हे बघा, तुम्ही विनाकारण इथं जन्माला आलेले नाहीयेत, किंवा मी विनाकारण इथं जन्माला आलेलो नाहीये. मी कथा सांगण्यासाठी देखील इथं विनाकारण तुमच्या गावामध्ये आलेलो नाहीये. हे एक पूर्वजन्मीच्या ऋणानुबंध असतात. उगी माणसाच्या विनाकारण जवळ येत नाहीत कधी.
एक पूर्वीचे ऋणानुबंध असतात, एकमेकाचं एकमेकावर कर्ज असते, हो त्याची परतफेड म्हणून माणसं एकमेकाच्या जवळ येतात. हो म्हणून सगळ्यासोबत प्रेमानं वागायला शिका, प्रेमानं वागायला बस. नारद म्हणतात मी एका दासीचा पुत्र होतो पूर्वजन्मी. एका गावामध्ये आम्ही राहत होतो आणि त्या गावामध्ये माझी आई लोकांच्या घरी धुणं भांडे करायची. मी लहान होतो. गावामध्ये चातुर्मास सुरू झाला. चातुर्मास होत आपल्या गावात करतात ना. 4 महिने काकडा होते, 1 महिना होते. हा कार्तिक मध्ये त्या चातुर्मासाच्या निमित्तानं काही साधू मंडळी, संत मंडळी आमच्या गावामध्ये आले आणि त्या संत मंडळीची व्यवस्था एका वाड्यामध्ये राहायची केली. माझ्या आईला तिथं कामाला लावलं. त्याच्या ते धुणं भांडे स्वयंपाक वगैरे करायचा. मग माझं तिथं त्या साधूंच्या सहवासामध्ये राहणं सुरू झालं. साधूंचा सहवास मला लाभला. मला त्या भजनामध्ये गोडी, कीर्तनामध्ये गोडी निर्माण व्हायला लागली. माणसाला लहानपणापासून जर वळण असेल ना तर परमार्थाची गोडी लागते. लहान मुलांना पहा, आपल्या मुलांना जर म्हणलं बाळा रे गंध लाव, लावण झालेत, डोक्यावर टोपी घाल, धोतर नेस, खेड्याचे खटके कोटले धोतर नेसतात म्हणजे. पहा तुम्ही, आपली जी पारंपरिक वेशभूषा आहे ही करण्यामध्ये लाज वाटायली आजकाल लोकांना. डोक्यावर टोपी घालणं, फेटे बांधणारे तर आता फार गावामध्ये असे बोटावर मोजा इतके राहिलेत. फेटे पटके बांधारी, पटके. बरोबर आहे. लहानपणापासून वळण लावायला पाहिजे. लहानपणापासून नारदजी पूर्वजन्म सांगतायत मला लहानपणीच वळण लागलं की साधू संतांच्या सहवासामध्ये राहायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं, गोडी लागायची. दुसऱ्या धर्मामध्ये पहा, लहानपणापासून त्यांच्या डोक्यावर टोपी असते. बरोबर. 5 वेळेला जातात, 5 वेळेला नमाजला. बरोबर आहे. लहान लहानच पोरं का असं ना जातात की नाही. आणि आपल्या पोराला हरिपाठाला चल म्हणलं तर येतात. कुठं जाईल आपला धर्म. याच गोष्टीमुळे हजारो वर्ष आपण गुलामीत राहतो आले. हजारो वर्ष जागृती नाहीये आपल्यामध्ये धर्माविषयी. आपल्या मोठ्यामध्येच नाही तर लहानामध्ये कुठून येईल. निदान आपण मोठे तरी सगळे दररोज संध्याकाळी एकदा हरिपाठाला मंदिरात येतो का. दुसरे लोक 5 वेळेला कसे जात असतील. टाइम ठरलेला असते. तेवढ्या टाइमला बरोबर सकाळची, नंतर ते दुपारी, नंतर ते अजून 1 वाजता, ते टाइम ठरलेला असते. कसे लोक तेवढ्या वेळेवर ते नियम पाळतात. मग आपण का नाही. कधी आपल्याला विचार आला. कधी आपण लहान मुलांना म्हणलं पहा त्या दुसऱ्या धर्माच्या लोकांकडे कसे ते धर्माचे नियम पाळतात, आपण का नाही पाळायचे. आपण कधी म्हणलो आपल्या मुलांना. शाश्वत सनातन धर्माचे आपण अनुयायी आहेत. हिंदू म्हणून जन्माला आलो. आपल्याला अभिमान असायला पाहिजे या गोष्टीचा. हो, भारताच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो. चला असं म्हणलं की मग लोक म्हणतात महाराज कथा सोडून दुसरंच काहीतरी बोलू लागली. दुसरं नाही महाराज. नारदजी पूर्वजन्म सांगत आहेत व्यास महर्षीला मला भजना कीर्तनामध्ये गोडी वाटायला लागली आणि मी त्या साधूंच्या सहवासात राहायला लागलो. एका दिवशी साधू मंडळी, ती संत मंडळी जमली होती, जेवायला बसली आणि एका साधूनं जेवण झालं त्यांचं आणि ताटामध्ये उरलेलं एक काही उष्ट अन्न होतं त्यांचं. त्यांनी जवळ बोलवलं, ते ताट माझ्या हातात दिलं आणि सांगितलं बाळा खा. मी ते त्यांचं उष्टान्न ताटातलं खाल्लं प्रसाद म्हणून. साधू संतांनी दिलं तरच खायचं. उगाच काय काय लोक गुरुवर श्रद्धा म्हणून मग त्याचं ते चरण धुवून पिणं, उष्ट खाणं, त्यांच्या परवानगी शिवाय नाही बरं का, परवानगीनच. मी ते प्रसाद खाल्ला आणि मला भजनामध्ये अजून गोडी वाटायला लागली. हो, चातुर्मास संपला आणि ते साधू जायला निघाले. मी त्या साधूच्या पाया पडलो, महाराज मला सोबत येऊ द्या. आता मला इथं राहणं शक्य नाही. मला तुमची सवय लागली, भजनाची सवय लागली, कीर्तनाची सवय लागली. आता माझं मन संसारात रमत नाही. साधूनं सांगितलं बाळा रे तुला न्यायला काहीच हरकत नाही, पण तू तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहेस. तू काय कर, जोपर्यंत तुझी आई आहे ना तोपर्यंत तुझ्या आईची सेवा कर. आई बाप केवळ काशी तेने न जावे
तीर्थाशी. कुठं जायची गरज नाही. जोपर्यंत तुझी आई आहे ना, आईला तू एकुलता एक आहेस, कुठं जायची गरज नाही. तू काय कर मग, आईची सेवा कर. बस. साधू निघून गेले. साधूंनी मला जाता जाता एक मंत्र दिला. त्या मंत्राचं मला मनन चिंतन करण्यासाठी सांगितलं. तो मंत्र म्हणजे कोणता? नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. हो, गुरुमंत्र दिला. तोच गुरुमंत्र शॉर्ट फॉर्म मध्ये, शॉर्ट फॉर्म लहान स्वरूपामध्ये कसा आहे तो एकदा मंत्राचा आपण भजन करू आणि पुढची कथा ऐकू. ओम नमो भगवते वासुदेवाय. टाळी टाळी सर्वांनी. भगवते वासुदेवाय. ओम नमो 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 भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरे कृष्णाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गुरुमंत्र दिला, गुरुमंत्र. आणि नारदजी सांगतात असे करत 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 त्या मंत्राचा जप करत राहिलो मी. 12 वर्ष निघून गेले. 12 वर्ष. एके दिवशी आई म्हातारी झाली होती. दूध काढायच्या निमित्तानं आई गोठ्यात गेली गाईचं दूध काढायला, आणि तिथे एक साप चावला आणि आई गेली. आई गेल्यावर मला दुःख व्हायच्या ऐवजी मी संसारातून सुटलो याचं समाधान झालं. देवाची भक्ती करायसाठी मोकळा झालो असं वाटलं. आईचे अंत्यसंस्कार केले आणि मी वनामध्ये, जंगलामध्ये निघून गेलो. तिथं 12 वर्ष पुन्हा मी गुरुमंत्राचा जाप केला. 12 वर्ष. आणि 12 वर्ष जप केला. 12 वर्ष जप केल्याच्या नंतर मला एके दिवशी समाधी लागली. समाधी लागल्यावर माझ्या डोळ्यासमोर निळा प्रकाश दिसला. मूर्तिमंत भगवंत माझ्या डोळ्यासमोर प्रकट झाला. त्या मी धावत जावं आणि त्या देवाचे चरण धरावे असं मला वाटलं. मी डोळे उघडले आणि तो प्रकाश लुप्त झाला. त्याच वेळेला मी जरा शेजारणीकडे जाऊन येते. गॅसवर दूध ठेवले. त्या दुधाकडे लक्ष द्या, उतू जाईल. सासू काय करायली? जप करायली. तोंडानं बोलता येत नाही जप करताना. मग सुनबाई गेली निघून. इकडे जप चालू हिचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बस. एक मांजर दमादमानं स्वयंपाक घराकडे चालली. ही रामकृष्ण हरी म्हणाली. जशी जशी मांजर स्वयंपाक घरात जायला लागली तशी तशी हिच्या मंत्राची गती वाढायला लागली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गॅसच्या जवळ पोहोचली मांजर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आवाजही वाढायला लागला आणि गती वाढायला लागली सासूबाईच्या त्या मंत्र जपाची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. दुधाच्या भगोन्यामध्ये ती मांजर तोंड घालणार एवढ्या वेळात त्या म्हातारीला लक्षातच राहिलं नाही, त्या सासूला. आपल्या गळ्या हातात माळ आहे ना, आपण जप करायलो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. माळ फेकून मारली त्या बोक्याला, मांजराला. लक्ष मंत्र जपावर होतं का? लक्ष कुठं होतं? निष्ठा आहे का? निष्ठा. हो, निष्ठा राहिली नाही. निष्ठा मंत्रावर. ज्या दिवशी तुम्ही निष्ठेनं मंत्र जाप कराल तो मंत्र सिद्धीला जाईल. हो. नारदांनी 12 वर्ष मरेपर्यंत नंतर मग जप केला. भगवंताचं दर्शन झालं आणि दुसरा जन्म नारदाला ब्रह्मदेवाच्या
घरी मिळाला ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून, नारद म्हणून जन्म मिळाला आणि भजन करत 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 नारदजी गोलोकात गेले, वैकुंठ धाम गोलोकामध्ये गेले आणि गोलोकामध्ये गेल्याच्या नंतर तिथं भगवान श्रीकृष्ण, राधा आणि सगळेजण गोप गोपी रास क्रीडा करतायत, भजन करतायत, आनंदानं नाचतायत. तेवढ्यामध्ये नारदजी गेले आणि नारदजीला पाहिलं राधेनं. नारदजी भजन करतायत, नारदाचं भजन राधेला खूप आवडलं. हो, देवाला कृष्णाला म्हणले, राधा पाहणं नारदजी किती सुंदर भजन करतायत, पण हातामध्ये फक्त चिपळ्याच आहेत. एक काम करा ना, त्यांना विना भेट द्या, एक विना. बस राधेनं शिफारस केली म्हणल्यावर देव वेळ लागणार आहेत का? भगवान श्रीकृष्णाला, भगवान श्री विष्णूने विना भेट दिली नारदाला आणि नारदाच्या गळ्यात तेव्हापासून ती विना आहे. अखंड भजन करत राहतात, नारायण नारायण भजन करत राहतात. नारदजी पूर्वजन्म सांगतायत. हो, साधूंच्या संतांच्या आशीर्वादामुळं, संघामुळं, मंत्राच्या निष्ठेनं केलेल्या जपामुळं माझी साधना फळाला गेली. तुम्हाला देखील पुत्र होईल. तुम्ही साधना करा, मंत्राचा जप करा. बस व्यासांनी तप करायचं ठरवलं आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकराची उपासना करून भगवान शंकरजी प्रगट झाले आणि शंकराने विचारलं, काय मागता व्यास महाराज? ज्ञानी आहात तुम्ही. देवा, त्या ज्ञानाच्या साह्यानं, त्या ज्ञानाच्या जोरावर मी 18 पुराणांची रचना केली, पण त्या 18 पुराणापैकी भागवत पुराण सर्वात महत्वाचं प्रेमानं निर्माण केलेलं. त्या भागवत पुराणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही माझ्या पोटी अवतार घ्या. कोणाला विनंती केली? भगवान शंकराला. कारण याच्यामध्ये वर्णन भागवतामध्ये कोणाचं आहे? भगवान विष्णूंचं वर्णन आहे, नारायण भगवंताचं वर्णन आहे. आणि नारायण भगवंत कोणाचे आराध्य आहेत? शंकराचे. बरोबर. राम कृष्ण शंकराचे आराध्य. शंकरजी कोणाचं भजन करतात? शंकरजी कोणाचे उपासक? एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. कशामुळे म्हटलंय? प्रभू श्री राम शंकराचे उपासक आणि शंकरजी रामाचे उपासक. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा देव, भजन करी महादेवा. राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, राम पूजे सदाशिव राम पूजे. जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. दोघही एकमेकाचे आराध्य आहेत. हो, मग ग्रंथ निर्माण झालाय. तुम्ही प्रचार प्रसार करण्यासाठी माझ्या पोटी जन्म घ्या. ठीक आहे म्हणले शंकरजी. तथाच तो म्हणले, गेले निघून. बरेच दिवस शंकरजीच्या लक्षातच नाही. सगळ्यात भोळा देव म्हणजे नावच त्याचं भोळा महादेव. व्यास महर्षी म्हणले, काय करावं? पुन्हा चिंता पडली. नारदजी आले, म्हणले थांबा, मी समाधान काढतो. नारदजी समाधान काढण्यासाठी गेले कैलासावर. संध्याकाळच्या वेळेला अशा वेळेला गेले ज्यावेळी शंकरजी कैलासावर नाहीत. भगवान शंकर कैलासावर नाहीत. संध्याकाळच्या वेळेला शंकरजी तीनही लोकांचं भ्रमण करतात. तीनही लोकांचं सायंकाळची जी वेळ असते, त्या सायंकाळच्या वेळेला शंकरजीचा फिरण्याचा वेळ असतो. फिरण्याचा सगळीकडे पाहतात जगात कुठं काय चाललंय. आणि त्या वेळेला नारदजीनं कैलासावर जायचं ठरवलं. नारदजी आले. नारायण. पार्वतीला वाकून जय हरी. पार्वती मातेने नमस्कार केला. साधू संत आले. या नारदजी या, बऱ्याच दिवसानंतर कैलासावर. हो, बसा. नारदजीला बसायला आसन दिलं पार्वती मातेनं. चहा पाणी झालं. काय चाललंय माते? बरे. मालक कुठं गेले? शंकरजी. मालक फिरायला गेले. काय लयच फिरायलेत मालक? हो, दररोज जातात. संध्याकाळची वेळच आहे त्याची. बाहेरून चक्कर मारून येतात, मंदिराकडे जातात, पानपट्टीवर, हो दुकानावर जाऊन येतात, मित्रमंडळीच्या भेटीगाठी येतात. सवय असती.
बायकोला विचारलं ना मला कुठं गेले, त्याचा बायकोला सगळं माहीत असते, टाइम माहीत असते, कोणाची वेळ कुठं जायची. बस पार्वतीनं सांगितलं मला खूप फिरायले, हो मला कुठं जाणार नाहीत, येतात परत, कुठं जाऊन आले सांगतात, पृथ्वीवर गेलते का पाताळात गेलते, कुठं गेले होते सांगतात सगळं. म्हणले हो, खूपच मालकाचा जीव आहे तुमच्यावर. म्हणले हो. पार्वती आई म्हणते मालकाचा माझ्यावर खूप जीव आहे. म्हणले असं सगळं माहित असते. म्हणलं हो, मालकाचं सगळं माहित आहे म्हणले मला. आजकालच्या बायाला सगळं माहितच असते. पूर्वीच्या काळी आजही नियम सांगितले चाणक्य नीतीमध्ये. चाणक्यजी म्हणतात, आचार्य चाणक्य, अशा काही गोष्टी असतात त्या गोष्टी अर्धांगिनीला बायकोला सुद्धा सांगायच्या नसतात. पासबुकावर एंट्री सगळ्या कवाच मारून घ्यायच्या नाही. म्हणजे जमा किती हे खात्यावर हे कधीच कळू नये. हो, चालू वर्षातल्या एंट्र्या कवाच मारायच्या नाही, 1 वर्षाला एंट्र्या मारित राहायच्या. आणि ती बचत वाढली पाहिजे. ज्या दिवशी बायकोला कळल तुमच्यापाशी फक्त आता 10,000 शिल्लक आहेत, हो आमच्या येड्याला काही कळतच नाही, कवा जमा करायचं कळलंच नाही असं म्हणते की नाही बायको पहा. बरोबर आहे. पोरग म्हणलं ना बाबा हे असं कसं हो, काही कळतं की नाही. अरे तुझ्या बापाला पहिलेही काही कळत नव्हतं ना आताही काही कळत नाही. असंच आहे. त्याच्यामुळं बायकोला देखील सांगायचं नसते, पोराला देखील नाही, कोणालाच नाही. अशा काही गोष्टी असतात सांगायच्या नसतात. हो. पार्वती म्हणली नारदजी आमचे मालक तसं नाही म्हणले, सगळं सांगतात. म्हणले मग सांगा महादेवाच्या गळ्यामध्ये कवट्याची माळ कोणाची. म्हणले ते तर मला सांगितलंच नाही कवा त्यांना. आलं की नाही एकेरीवर काम, तवाच एकेरीवर येतात बायका. हा समोर आहो मालक जी, आणि माघाऱ्या कुठं गेलेत मालक, गेलंय वसमतला, येते आता संध्याकाळी पिऊन. बरोबर. हो. नारदजीला वाटलं आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं. कशाचं? कळ लावायचं. नारदांनी आजही पहा गावामध्ये काही कार्यकर्ते असतात, त्याचं काम फक्त आग लावायचं असते. सगळ्याच कार्यकर्त्याचं काम आग लावायचं असते असं नाही बरं का. काही त्याच्यासाठी स्पेशलच असतात. त्याला काय म्हणतो आपण? कळीचे नारद. म्हणजे कळ लावल्याने त्याला आपण कळीचे नारद म्हणतो. नारदांनी कळी लावल्या. आता ही कळच लावली की नाही पार्वतीचे शंकराचे भांडणं करायची, हा घर फोडायचं काम आहे की नाही. कळ लावणारे नारद असतात असं म्हणतो. पण नारदांनी कळी लावल्या. नावातच पहा नारद. ज्यांनी ठरवलेलं कोणतंच काम रद्द होत नाही, नारद रद्द होणारच नाही, त्याला नारद म्हणायचं. उगाच कोणालाही नारद नाही म्हणायचं. नारदाची बदनामी करायलो आज आपण. शंकरजी आले. शंकरजी आल्याच्या नंतर पार्वतीचा नियम होता, मालक बाहेरून आले की पाय धुवायला पाणी द्यायचं. हो, पाय धुणं झाले की हातात टावेल घेऊन उभीच पार्वती. हो, त्या दिवशी घरात आले शंकरजी, दारात आले. आल्या बरोबर किचन मध्ये धाडकन एकदाच भांडे वाजले. बरोबर. 1,500ची साडी घेतली, बायकोची डिमांड जर 5,000ची असेल तर असेच भांडे वाजतात. वाजले असतील. बरोबर. समजने वाले को. घरात भांडे वाजल्याबरोबर शंकरजी म्हणले कोणीतरी शेजारीन येऊन गेली. हो, येरी आपल्या घरातले भांडे कवाच बोलत नाहीत. म्हणले शेजारीन येऊन गेली. पार्वती काय झालं? कुठं काय झालं? अगं अशी काय बोलतेस? कशी बोलली? कोणी काय म्हणलं काय? काला कोण काय म्हणेल? बायकाला विचारा बाबा नाराज का? उत्तर असेच मिळतात. अगं झालं काय? कुठं काय झालं? कोणी काय म्हणलं काय? कोण काय म्हणलं? हो, पार्वतीला विचारलं अगं झालं तरी काय मला सांगशील? तुमचा माझ्यावर जीव आहे. हो. मला तुम्ही सगळं सांगता? म्हणले हो. मग सांगा. म्हणले ही तुमच्या गळ्यामध्ये जी कवट्याची मुंडक्याची माळ आहे, गळ्यामध्ये रुंड माळा, बरोबर आहे, शंकरजीच्या गळ्यामध्ये कवट्याची माळ आहे, ही कोणाची मुंडकी आहे? कोणाचे मुंडके घालून गळ्यामध्ये फिरायले तुम्ही? आजपर्यंत मला सांगितलं नाही. म्हणजे सांगायचं तुला? हो. ऐकतेस? म्हणे ऐकते ना, ऐकायलाच बसले. सांगा. अगं ही सगळी मुंडकी तुझीच आहे. म्हणजे मुंडकी माझे? माझं मुंडकं तर माझ्या धडावर आहे म्हणले.
अगं हे आत्ताचे मुंडके नाहीत, मग कवाचे? पूर्वजन्माचे. पूर्वजन्माचे माझे मुंडके तुम्हाला कधी सापडले? अगं प्रत्येक जन्मामध्ये एक 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 डोकं तुझं मी तुझी आठवण म्हणून गळ्यात घालत राहिलो. माझी आठवण म्हणून तुम्ही गळ्यात घालायला तुम्ही कधीच मेले नाहीत का? म्हणले नाही, मी अमर आहे. का अमर आहे? मलाच मरण का, तुम्हाला मरण का नाही? अगं मला मरणही नाही आणि जन्मही नाही, आदिही नाही आणि अंतही नाही. असं कसं? अगं मी अमर कथा ऐकलेली आहे. अमर कथा. अमर कथा ती काय असते? ती अमर कथा ऐकल्याच्या नंतर मला मरणही आलं नाही आणि मला कधी जन्मायची गरज पडली नाही. म्हणले मग ती अमर कथा मला सुद्धा सांगा, आता मला सुद्धा मरायचं नाही. म्हणले ठीक आहे सांगतो, चला. दोघही भजन करत करत अमरनाथ या ठिकाणी आले. अमरनाथला जाऊन आले. गेले असतील काही जण, यात्रेच्या निमित्तानं जातात आपण अमरनाथला. बस तिथं गेल्यावर असं म्हणतात, तिथे 2 कबूतर दिसतात. मी गेलो नाही आणि पाहिलेही नाही. उगा आख्यायिका आहेत, कोणी गेला असतील, ज्यांना दिसले असतील त्यांना शंकर पार्वती दिसले असं म्हणतात, काहीतरी आख्यायिका आहे. तर अमरनाथ या ठिकाणी आले. एकदा आपण भजन करू आणि शंकरजीचं भजन करायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. भजन करत करत अमरनाथ या ठिकाणी शंकरजी पार्वतीला घेऊन आले आणि तिथं बसून कथा सांगायची ठरलं. शंकरजीनं सांगितलं, पार्वती लक्षपूर्वक कथा ऐक. मी माझ्या आराध्य नारायण भगवंताची शंकरजी जेव्हा जेव्हा भजनामध्ये तल्लीन होतात की नाही, समाधी लावतात की नाही, समजून घ्यायचं हे रामाच्या भजन करत आहेत. मी माझ्या भगवंताचं नाव घेतलं की मला समाधी लागते. हो, नारायण भगवंताची कथा ते फक्त लेकर सांभाळा, कारण सगळे जण त्याच्याकडे पाहत आहेत. शक्यतोवर लेकर सोबत आणत जाऊ नका, आणले तर तुमच्याच कथेमध्ये लक्ष लागत नाही. अज्ञान असतात, त्यांना काय कळत नाही. देवात गणती लेकर द्यायचं काय. बस बाळा खाली बस. पार्वती, मी जेव्हा कथा सांगायला लागतो मला समाधी लागते. मी डोळे उघडून पाहत नाही. झोपशील बर का, कथेमध्ये झोप लागते. निद्रा देवीला ते वरदानच आहे. ज्याला कथेमध्ये रस नाही तरी जबरदस्ती येऊन बसले, झोप बरोबर त्याच्या डोक्यावर जाऊन बसते.
मग सुरू होतात जांभळ्या डुकल्या. बरोबर. पार्वती तसं होईल बरं का तुझं. नाही मालक मी जागा राहते, तुम्ही कथा सांगा. बस त्रिशूळाला आज्ञा दिली सगळ्याला. हा जो एवढा प्रदेश आहे, एवढ्या प्रदेशामध्ये कोणालाही थांबू देऊ नका, सगळ्यांना पाठवून द्या बाहेर जा म्हणावं. चला. शंकरजी आणि पार्वती इथे बसले. सगळे पशु पक्षी प्राणी सगळेजण तिथून निघून गेले आणि शांत वातावरणामध्ये. या गोष्टीतून प्रत्येक गोष्टीतून शिकायचंय. कथेसाठी एक वातावरण लागते. शंकरजीनं सगळ्या पशु पक्ष्यांना प्राण्यांना तिथून घालवून का दिलं? कारण शांत वातावरणामध्ये जशी कथा ऐकता येईल, सांगता येईल, तशी गोंधळामध्ये नाही सांगता येणार. म्हणून शंकरजीनं तिथून सगळ्याला काढून दिलं. निर्जन स्थळी कथा सांगायचं ठरवलं. आता कोणीच नाहीये तिथं. मग शंकरजीनं सुरुवात केला. पहिला स्कंद सांगितला, दुसरा स्कंद सांगितला, तिसऱ्या अध्यायापर्यंत कथा आली. पार्वतीला झोप आली. पार्वती माता झोपायला लागली. पार्वती कथा महादेवजी एक एक गोष्ट सांगू लागले. पार्वती मध्ये हा बोला मला, हा पुढं काय झालं, हा असं हुंकार देऊ लागली पार्वती. ते हुंकार आता कमी झाले कारण गुंगू लागली पार्वती. बाजूला एका झाडामध्ये, ढोलीमध्ये, झाडाला ढोली असतात, ढोली, त्या ढोलीमध्ये एक पोपटाचं पिल्लू नुकतंच नेमकं जन्मलं होतं. आणि त्यानं एक अध्याय ऐकला की वा वा, शंकरजी काय गोड कथा सांगतायत, मला ती कथा ऐकलीच पाहिजे असं त्या पोपटाच्या पिल्ल्याला वाटलं. आणि आता पार्वती आई तर झोपायली, मग हुंकार कोणा द्यायचा? आपणच देऊ म्हणले. शंकरजी कथा सांगायलेत. ते पोपटाचं पिल्लू मधात माणसाच्या पार्वतीच्या आवाजामध्ये हुंकार द्यायला लागलं. बस सगळी कथा संपली आणि मग शंकरजीनं पार्वतीला विचारलं, पार्वती डोळे बंदच आहेत बरं का शंकरजीचे. पार्वती कशी वाटली भागवत कथा, अमर कथा? म्हणले महाराज हो, प्रल्हाद जेव्हा ते तेलामध्ये टाकलं का त्याला, प्रल्हादाला हातीच्या पायाखाली दिलं तेव्हा झोप लागली मला. अगं तू कथा ऐकली नाही? नाही. मग हुंकार कोण देत होता? आजूबाजूला पाहिलं तर पाठीमाग झाडाच्या ढोलीमध्ये ते पोपटाचं पिल्लू दिसलं. पोपटाचं पिल्लू दिसलं. का रे तू कथा ऐकत होतास का? हो. हात जोडले त्या पोपटाच्या पिल्यानं आणि हो महाराज मी कथा ऐकली. माझ्या परवानगी व्यतिरिक्त तू माझी कथा ऐकली? शंकरजी जितके भोळे तितकेच क्रोधी. जर शंकरजीनं तिसरा डोळा उघडला, पाहिलं जर कोणाकडे तर जळून भस्मसातच. बरोबर. शंकरजीला राग येणारच नाही ना, आला तर मग सोडणारच नाही. शंकरजीला राग आला, माझ्या परवानगी व्यतिरिक्त तू कथा ऐकली, थांब तुझा जीव घेतो. पोपटाचं पिल्लू जीवाच्या भीतीमुळं पुढं उडायला लागलं आणि शंकरजी त्याच्या माग त्रिशूळ घेऊन धावत 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 पुढं त्या पोपटाच्या पिलाच्या माग पळायला लागले. पळत 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 शंकरजी व्यासांच्या आश्रमापर्यंत आले. ते पोपटाचं पिल्लू उडत उडत व्यास आणि व्यास महर्षींची पत्नी आश्रमासमोर गोंगट होऊ नये. आश्रमासमोर अंगणामध्ये व्यास आणि व्यासांची पत्नी बसली होते. व्यासांच्या पत्नीला जांभाळी आली. जांभाळी देण्यासाठी व्यासांच्या पत्नीनं तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर त्या पोपटाचं पिल्लू उडत उडत आलं आणि व्यासांच्या पत्नीच्या तोंडातून पोटामध्ये गेलं. शंकरजी तिथं त्रिशूळ घेऊन धावत धावत आले आणि व्यास महर्षीला विचारलं, व्यास महर्षी कुठे आहे ते पोपटाचं पिल्लू? म्हणले झालं तरी काय झालं आधी शांत व्हा, सांगा. त्या पोपटाच्या पिल्यानं माझी अमर कथा ऐकली, आता मी त्याला मारणार. म्हणले अजून एकदा पुन्हा सांगा नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणले त्या पोपटाच्या पिल्यानं माझी अमर कथा माझ्या परवानगी व्यतिरिक्त ऐकली, आता मी त्याला मारणार. म्हणले महाराज महादेव आहात तुम्ही आणि तुम्हाला एवढं कळालं नाही? म्हणले काय? अहो ज्यानं अमर कथा ऐकली ते मरल काय? ज्यानं अमर कथा ऐकली, जी कथा ऐकल्यावर माणूस अमर होऊन जाते, मरतच नाही, ती आता मरल का? मग शंकरजीचा राग शांत झाला. मग आता महाराज खूप दिवसानंतर मी तुम्हाला भेटावं म्हणत होतो, तुम्ही समाधी अवस्थेमध्ये होतात, ही भगवंताची लीला आहे. तुम्ही अवतार घ्यायचा मला वर दिला होता, तुम्ही तथास्तु म्हटले होते. माझ्या पत्नीच्या पोटी तुम्ही जन्माला या आणि त्या भागवत ग्रंथाचा प्रचार करा. बस आता ते पोपटाचं पिल्लू पोटामध्ये गेलेलं आहे. हो. शंकरजी तथास्तु म्हटले आणि निघून गेले. हो. इकडं दिवसा मागून दिवस चाललेले आहेत. व्यास महर्षीच्या पत्नीला आता दिवस आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले,
9 महिने झाले, 10 झाले, 11 झाले, 12 झाले. आता तुम्ही म्हणसाल 9 महिन्यामध्ये व्यासांची पत्नी प्रसूत व्हायला पाहिजे होती. नाही, असे करत करत वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, अजून पोट गरोदर आहे व्यासांची पत्नी. 10 वर्ष झाली, 10, 11 वर्ष झाले. व्यास महर्षींनी एका दिवस त्या गर्भाला विनंती केली, बाबा रे, त्रास देऊ नको, ये लवकर आणि या ग्रंथाचा प्रचार प्रसार कर, बघ हा संसार तुझी वाट पाहतोय. म्हणला, बाबा बोलू नका, मला काय भीती वाटते. कशाची? संसाराची. हो, मला या संसारात यायचं नाहीये. स्वतः शंकरजी संसाराला भिले. शंकरजी कोण आहेत पोटामध्ये? स्वतः शंकराचा अवतार आहेत, पण त्यांना भीती वाटते. संसार कसा मी सांगितलं मगाशीच, दुःख मूळ संसार आहे, दुःख मूळ. आणि या संसाराला भिवून शंकर बाहेर येत नाहीयेत. 1 वर्ष तसंच निघून गेलं. 12व्या वर्षी व्यासांची जी पत्नी आहे, त्या व्यासांच्या पत्नीनं आपल्या त्या गर्भाला विनंती केली, बाबा रे, या जगासाठी नाहीत नाही, निदान तुझ्या आईसाठी तरी. अरे 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले की त्या आईला पोटाचा त्रास सुरू होतो. 9 महिन्यापर्यंत ती माता आपल्या गर्भाला कशी वागवते हे ते तिलाच माहीत. 9 महिन्यामध्ये स्त्रिया कंटाळतात त्या गर्भाला. मी तुला 12 वर्षापासून माझ्या पोटामध्ये वागवतेस, कधी माझा विचार केलास का? मला किती त्रास होत असेल. बस त्या गर्भाला दया आली आणि सांगितलं, माते लवकरच मी येतो. बस एका दिवशी व्यासांची पत्नी प्रसूत झाली आणि ते 12 वर्षाचं पोर. आता ती 1 वर्ष 9 महिन्याचं आहे का बाळ? किती दिवसापासून गर्भामध्ये? 12 वर्षापासून. ते 12 वर्षाचं बाळ ते बाहेर आलं आणि बाहेर आल्याबरोबर तिथून पळायला लागलं व्यासाच्या आश्रमातून. साधू संतांनी गोड वर्णन केलं. बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, बामणाचे पोर एका खेळाची भ्याले, बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, बामणाचे पोर एका खेळाची भ्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले. ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगतो कैसे खेळून खेळे रे, ऐक खेळिया तुझ सांगितले कैसे खेळून खेळे. बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेरी आले, ते नागवेची पळून गेले रे. बामणाचं पोर म्हणजे हे व्यास महर्षींचं पोर. जन्मल्याबरोबर पळायला लागलं. ते एका खेळासी भ्याले. तो खेळ म्हणजे कोणता? हा संसार म्हणजे तो खेळ आहे. संसार. या संसाराला भले भले भिवून पळाले, भले भले. पण तुम्ही आम्ही भिवून पळालो का? शंकरजी भिवून पळाले, पण तुम्ही आम्ही नेटानं करायलो की नाही? म्हणजे शंकरजी पेक्षा आपल्यात हिंमत आहे की नाही? बरोबर आहे की नाही बाबा? हा, सुतळीचा तोडा पडू द्या रस्त्यावर. सुतळीचा तोडा उचलायचा, गुंडाळायचा घरी. कशाला? तर जे सोयाबीन होईल ते सोयाबीनचं पोतं बांधायला कामी येते. काय माहित ते तिरडीला कामी येईल. हा, इतकी हाव आपल्याला संसाराची. पण शंकरजी म्हणले, बापा रे, मला भेव वाटायला बाबा, म्हणले या संसारामध्ये मला राहायचं नाही, मी जातो पळून. महादेवाचं मंदिर आहे आपल्या इथं. कुठं आहे बाबा? मंदिरातच आहे. बरं, शक्यतोवर हा ते बाजूला आहे वाटायला ते. शक्यतोवर महादेवाचे मंदिर हे गावापासून लांब असतात. गावापासून लांब असतात. जंगलामध्ये, डोंगरावर बरेच महादेवाचे मंदिर असतात. मसनवट्यामध्ये महादेवाचे मंदिर असतात. का? कारण शंकरजी संसारामध्ये रममान कधीच झाले नाही. संसारात रमणारे नव्हते शंकर, नाहीतच.
शंकरजीला संसाराची भीती वाटली, शंकरजी पळायला लागले. मसनवाट्यात राहणारा देव म्हणलं की शंकरजी नको हा संसार, बस घेऊन पळायला लागले. आणि व्यास महर्षी, अरे पोरा थांब, अरे पोरा थांब, अरे तुला किती नवस आहे असं करून तू माझ्या घरी जन्माला आलास, थांब जरा, अरे थांब, अरे शिक्षक असं करत 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 व्यास महर्षी त्याच्या मागे पळायला लागले. आता त्या नुकत्याच जन्मलेल्या पोराला नाव आहे का? नाव नाही. आपल्या समोर समजा आपण सायकलवर चाललो, सायकलवर, आता सायकलचा काळ राहिला नाही, तरी पण आता तुम्हाला माहित आहे तुमच्या काळात माझ्या काळात होत्या सायकली लहानपणी. सायकलला जर समजा घंटी नसल आणि समोर अचानक जर माणूस आला, मग त्याला बाजूला होय कसं म्हणायचं? असंच करतो ना आपण. शुक शुक करून आवाज दिला व्यास महर्षींनी त्या पोराला, ज्याला नाव नाही त्याला, म्हणून त्याचं नाव शुक. शुक शुक केलं म्हणून शुक. दुसरा एक भाव, वेगवेगळे भाव असतात बरं का, भाव ज्याच्या त्याच्या पोपटाचं पिल्लू व्यासांच्या पत्नीच्या पोटात गेलं, पोपटाच्या लहान पिलाला शुक म्हणतात, म्हणून त्याचं नाव शुकाचार्य, असा एक भाव आहे. बरोबर. व्यास महर्षी पाठीमाग आणि शुकाचार्य पुढी. व्यास महर्षी पाठीमाग, अरे थांब पोरा, जाऊ नको सोडून, खूप नवसासायासानं झालास तू, थांब, जाऊ नको, जाऊ नको. व्यास महर्षी पाठीमाग लागले आणि शुकाचार्य पार पुढे निघून चालले. झाडं वेली सुद्धा त्या शुकाचार्यांना आवाज देतात, असं वर्णन आहे भागवतामध्ये. झाडं वेली सुद्धा, अरे जाऊ नको बाळा, जाऊ नको, व्यास महर्षींचं ऐक, जाऊ नको. पुढे एक नदी लागली. त्या नदीमध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या. त्या नदीमध्ये स्त्रिया आंघोळ करत असताना तिथं शुकाचार्य आले आणि पळून गेले. सरळ ते पळत पळत निघून गेले त्या नदीच्या काठावरून. पाहिलं नाही त्या स्त्रियाकडं, आणि त्या स्त्रियांनी पण पाहिलं न पाहून न पाहिल्यासारखं केलं. आला असेल कोणी, गेला असेल. तिथं पळत पळत लगेच त्या थोड्या अंतरावर व्यास महाराज होते. व्यास महर्षी आले. तिथं आल्यावर त्या स्त्रियाकडे पाहिलं. स्त्रियांनी पाहिल्याबरोबर त्या स्त्रियांनी आपल्या साड्या अशा नीट केल्या व्यवस्थित. हो. व्यास महर्षी म्हणले, माझं 12 वर्षाचा तरुण पोरगा इथून पळत गेला, आता त्याच्याकडे पाहून तुम्ही साड्या नीट केल्या नाही, आणि मी आता जक्क म्हातारा झालो 80 वर्षाचा, आणि माझ्याकडे पाहून तुम्हाला आता लाज वाटायली. माझ्या तरुण पोराकडे पाहून लाज वाटली नाही, आणि म्हाताऱ्याकडे पाहून लाजायला होय. त्या स्त्रियांनी सांगितलं, व्यास महर्षी माफ करा, पण सांगतोय, तुमचा मुलगा तरुण जरी असेल तर त्याच्या नजरेमध्ये वासना नव्हती, किंवा विकार नव्हता, किंवा आसक्ती नव्हती. त्याच्या नजरेमध्ये दोष नव्हता. तुम्ही म्हातारे जरी झालात तर तुम्ही आमच्याकडे पाहिलत आणि पाहून थांबलात, म्हणजे तुमच्या नजरेमध्ये दोष आहे. हो. माणसाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे, नजर स्वच्छ असली पाहिजे. नजर स्वच्छ म्हणजे माणूस ज्या रंगाचा चष्मा घातला माणसानं, त्या रंगाचं जग दिसते. काळा घातला तर पांढरा दिसेल का? काळच दिसणार. लाल घातला तर लालच दिसणार. ज्या रंगाचा चष्मा घातला, म्हणून माणसानं साफ पांढऱ्या काचाचा चष्मा घालावा, म्हणजे साफ दिसते. बरोबर का? नाही, त्यामुळं फक्त दृष्टी साफ दिसेल हो, पण माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल का? दृष्टिकोन बदलला पाहिजे. दृष्टिकोन, जगात पाहण्याची दृष्टी बघा. जर डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला, डोळ्यावर पडदा आला, मास आलं, दृष्टीमध्ये कोणताही दोष झाला तर कोणताही डॉक्टर त्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकतो. पण जर तुमचा दृष्टिकोनच चुकीचा असेल तर त्या दृष्टिकोनाचं ऑपरेशन करता येईल का? दृष्टीतल्या दोषासाठी ऑपरेशन आहे, पण दृष्टिकोनासाठी कोणतंही ऑपरेशन नाही. तो दृष्टिकोन तुम्हाला स्वतः सुधारावा लागेल. हो हो. तुकडोजी महाराज एका गोड भजनामध्ये सांगतात, दृष्टि में तेरी दोष है, तू दुनिया निहारता, दृष्टि में तेरी दोष है, तू दुनिया निहारता, समता का अंजनी आँख लो, समता का अंजनी आँख लो, बसी हो गया
गया पाठीमागं टाळी 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 आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन के तरंग मार लो मन की तरंग मार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन तुम्ही जर तुमची वाईट खोड सुधारली ना माणसामध्ये खोडी असतात खोडी प्रत्येकामध्ये हो त्या खोडी जर सुधारवल्या ना माणसानं वाईटपणा जर टाकून दिला ना बस तुम्हाला भजन सुद्धा करायची गरज नाही हेच भजन आहे काल सांगितलं मी कर्म हीच पूजा चांगलं प्रामाणिकपणे नीतिमत्तेनं जर माणसानं राहिलं तर दुसरं भजन करायची गरज नाही तुकडोजी महाराजांनी सांगितलं दृष्टी में तेरी दोष है तू दुनिया निहारता समता का अंजन आँख लो दृष्टीमध्ये जर दोष असेल मी तूपणा असेल तुझं माझं असेल असे जर दोष हे दृष्टिकोनातले दोष आहेत हे जर दोष असतील तर त्यासाठी उपाय सांगितला समता का अंजन आँख लो समतेचं अंजन डोळ्यात घाला तुमच्या दृष्टीमध्ये बदल होईल हो आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन व्यास महर्षी तिथून परत आपल्या आश्रमात आले त्या स्त्रियांनी केलेल्या उपदेशावर चिंतन करायला सुरुवात केली आणि दिवस निघून चाललेले दिवस निघून शुकाचार्य निघून गेले बरं का शुकाचार्य तिथून निघून गेले आणि गंगेच्या किनारी जाऊन एका झाडाखाली तपश्चर्या करायला लागले नारदजी आले नारदजी संतांचा सहवास दोघेही संत आहेत बरं का संत नारदजी आले म्हणले व्यास महर्षी पुन्हा नाराज का म्हणले पोरग आलं जन्माला आणि निघून पळून गेलं मग त्याला परत आणायचंय म्हणजे काळजी करू नका येईल परत त्याला तुमचं ज्ञान सांगा त्याच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही एवढा गोड ग्रंथ निर्माण केलाय तो ग्रंथ त्याला ऐकू घाला म्हणले कसं ऐकू घालावं पोरग काही इथं आहे का आणि मी म्हातारा झालो आता मला पळणं तरी होईल का त्याच्या बरोबर त्याच्या जवळ गेलं की पळायले म्हणले मागच्या लेकराला थोडस सांभाळावर शंकरराव जरा लक्ष द्या हो तुमच्याशिवाय होत नाही पहा बरं जरा चला व्यास महर्षींना आपले काय केले काही शिष्य मंडळी जवळ बोलवली आणि सांगितलं हे बघा तुम्हाला मी सांगतोय त्या ठिकाणावर जायचं तिथं माझा मुलगा शुक बसलाय त्या शुकाच्या जवळ जायचं मी जे तुम्हाला श्लोक सांगतोय ते श्लोक तुम्ही तिथं जा त्या झाडाच्या भोवताल जिथं शुक महाराज बसलेत आणि तिथं ते लाकडं तोडून आणायचे फुलं तोडून आणायचे फळं तोडून आणायच्या निमित्तानं जा आणि त्या भोवताल तिथं गेल्यावर ते श्लोक म्हणा तुम्ही गायन करा त्या श्लोकाचं ते श्लोक त्याला ऐकू घाला त्याच्या कानावर ते श्लोक गेले पाहिजे ठीक आहे म्हणले महाराज आम्हाला ते श्लोक तर शिकवा व्यास महर्षीने श्लोक सांगायला सुरुवात केली बरहा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कर्णिक कपिशम वैजयंती चमालाम रंध्रानम विनोरधर सुदया पूरयन गोपवृंदे वृंदारण्यम स्वपदरमणौ प्राविशद गत गीत कीर्ती
असे सुंदर श्लोक काही त्या शिष्यांना शिकवले. काय श्लोक होते? गोड श्लोक होते. देवाचं वर्णन, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन. कृष्ण आणि गोपिका वृंदावनामध्ये आहेत. देवानं कृष्णानं डोक्यावर मोरमुकुट घातलेला आहे, कानामध्ये पिवळे फुलं घातलेले आहेत, वैजयंती माळ, हातामध्ये बासरी, आणि तो असं पाहेल त्याचं मन वेधून घेणारा देव माझा वृंदावनामध्ये क्रीडा करत आहे, असं गोड वर्णन त्या श्लोकामध्ये होतं. असे काही मोजके श्लोक त्या मोजक्या शिष्याला दिले आणि पाठवलं वनामध्ये. ज्या ठिकाणी शुकाचार्य बसलेले होते, हो त्या ठिकाणी ते शिष्य लाकडं तोडायच्या निमित्तानं, फळं फुलं आणायच्या निमित्तानं गेले आणि तिथं ते श्लोक गाऊ लागले. बरहा पीडम नटवर बापो कर्णयो कर्णिकार बिभ्रदवास कनक कपिशं वैजयंती चमाल. शुकाचार्यांनी डोळे उघडले. कोण म्हणाले एवढे गोड श्लोक? आजूबाजूला पाहिलं, ते शिष्य दिसला. अरे इकडे ये. बोला महाराज. म्हणले कुठून शिकला शिष्य हे श्लोक? म्हणले माझ्या गुरुनी सांगितला. बर, मला शिकवतात तुझे शिकवतील का गुरु? म्हणले मनातले मनात. त्याच्यासाठी तर आलो. म्हणले आमचं कामच आहे इथून तुम्हाला न्यायचं, मला शिकायचे श्लोक, चला माझ्यासोबत. त्या शिष्यानं काय केलं, शुकाचार्यांना घेतलं सोबत आणि व्यासांच्या आश्रमात आले. व्यासांच्या आश्रमात आल्यावर म्हणले हे तर माझे बाबाच आहेत. म्हणले तुला बोलवण्यासाठी तर हे सगळा खटाटोप केला. त्याला ते श्लोक शिकवले, त्याला तिथं पाठवलं, तुझ्या कानावर ते ऐकवले. म्हणले बस आता मी आलो, मला शिकवा ते श्लोक. व्यास महर्षीनं 18,000 श्लोकाचं भागवत श्री शुकाचार्यांना शिकवलं आणि शुकाचार्यांनी पुढे त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार करण्याचं ठरवलं. आता एकदा भजन करू आणि पुढची कथा. हे बघा, आता ग्रंथ तयार झाला आपल्याजवळ. ग्रंथाची निर्मिती सांगितली मी. ग्रंथ कसा तयार झाला, व्यास महर्षी असमाधानी का होते, कोणाच्या प्रेरणेतून ग्रंथ निर्माण केला आणि कोण सोबत होतं लिहायला, हे सगळी कथा आपण ऐकली. आता ग्रंथाचा प्रचार करणारा शुकाचार्य महाराज हे देखील जन्माला आलेले आहेत. शुकाचार्य देखील तयार आहे, ग्रंथ तयार आहे, ग्रंथाचा प्रचारक, ग्रंथ प्रवक्ता, वक्ता तयार आहे. आता गरज आहे फक्त एका श्रोत्याची. कथा ऐकवायची कोणाला? परीक्षिती राजाची जन्मकथा आपल्याला ऐकायची आहे. त्या दृष्टीने आपली आता वाटचाल सुरू आहे. सर्वजण एकदा 2 मिनिटाचं भजन करू आणि पुढची कथा ऐकू. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे श्याम 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 राधे श्याम राधे
जय श्री राधे श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितीच्या जन्माची कथा आपण पाहतोय. भागवतामध्ये महाभारताचा बराचसा भाग येतो बरं का, बराचसा. कारण द्वापार युगामध्ये जे महाभयंकर युद्ध घडलं, ज्याने पूर्ण भारताचा इतिहास बदलून टाकला, भयंकर नरसंहार ज्या युद्धामध्ये झाला, आजपर्यंत जगाच्या इतिहासातलं सर्वात महाभयंकर युद्ध म्हणजे महाभारत. हो, 18 अक्षौहिणी सैन्य मारल्या गेलं, रक्ता मांसाचे ढीग लागले, असं महाभयंकर युद्ध पूर्ण मानव प्रजाती भारतातली इथली संपुष्टात आणण्याचं काम ज्या युद्धामध्ये झालं, खूप खूप देवानं स्वतः युद्ध टाळण्याचे प्रयत्न केले बरं का. घडवून आणणाराही तोच आणि युद्ध होऊ नये असं वाटणाराही देखील तोच. स्वतः देवानं मध्यस्थी केली पण नाही थांबलं ते. असं भयंकर युद्ध महाभारताचं आता संपलं होतं. कुरुक्षेत्रावर डोंगरा एवढाले ढीग लागले होते. कशाचे? रक्तमासाचे. हो, जंगलातले जनावर येऊन त्या मेलेल्या सैनिकाचे लांगाचे लचके तोडत होते. लचके सगळ्या जंगलातल्या प्राण्याला देखील ते मांस सरणार नाही सैनिकाचं, एवढा चिखल झाला होता. आणि अशा या रक्तमासाच्या चिखलामध्येच एके ठिकाणी दुर्योधन पडला होता. दुर्योधन अजून मेलेला नाहीये, अर्धमेला झालाय. अर्धमेला मांडी फोडली, कंबर फोडली दुर्योधनाची भीमदादानं, आणि रक्तबंबाळ अवस्थेमध्ये, अंगामध्ये रक्त राहिलेले नाहीये, पण अजून धडधड चालू आहे. आपण म्हणतो ना, रस्सी जल गई लेकिन बल नाही जला. दोरी जळाली पण पीळ नाही जळला, अशी काहीतरी म्हण आहे ना मराठीत. तशी त्याची अवस्था होती. त्याचा जीव अजून गेला नाही. आता मरते का नंतर मरते थोड्या वेळानं सांगता येत नाही. पण त्यानं घोषणा केली. आजूबाजूला काय अर्धमेले सैनिक होते, तडफडू लागले, कोणीतरी मला वाचवा रे, वैद्याला बोलवा, माझा उपचार करा. अरे रडताय काय? जा त्या पांडवाला कोणीतरी जाऊन संपवा. जो कोणी पांडवाला संपवेल त्याला माझ्या सैन्याचा सेनापती करतो. अरे राज्य गेलं, सगळी सेना संपली आणि कोणाच्या सेनेचा सेनापती करतो? तरी त्यातही एक मूर्ख पुढे आला, अश्वत्थामा त्याचं नाव, अश्वत्थामा. ते म्हणला, दुर्योधना, तुझा हा मित्र अजून जिवंत आहे, मी मारतो पांडवाला. अरे एवढे सैनिक मेले, एवढे दिवस युद्ध चाललं, ज्याचा एक केसही वाकडा करू शकला नाही, त्याला तू मारणार? ज्यांचं रक्षण स्वतः रात्रंदिवस देव करतो, द्वारकेचा राणा पांडवा घरी, त्याला तू मारणार जाऊन? अश्वत्थामा म्हणला, मी मारतो. निघाला. देवाला सगळंच माहित असतं बरं का, सगळं. त्याच्यापासून काही लपलं नाही, त्याच्यापासून काही लपत नाही. तुम्ही कितीही म्हणा, मला कोणच नाही पाहिलं हे असं करताना. हो, कोणच नाही याचा अर्थ त्यानं नाही, तो सगळ्यापासून वेगळा आहे. त्याचं सगळ्यावर लक्ष आहे, सगळ्यावर. देवाला सगळं माहित होतं, कोण येणार आहे, कोण मरणार आहे. पांडवाला बोलवलं, अर्जुना इकडे जा, सगळ्यांना बोलव. सगळ्यांना म्हणजे युधिष्ठिर, धर्मराज, भीमदादा, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती माता आणि द्रौपदी, एवढ्याला सगळ्याला बोलवलं. चला म्हणले, युद्ध संपलंय, खूप दिवस झाला आता, खूप आपलं एवढे दिवस युद्धामध्ये काही फेरफटका मारायला मिळाला नाही, कुठं काही नाही. विरंगुळा म्हणा, चला आपण नदीच्या गंगेच्या काठावर जाऊन थोडस संध्याकाळच्या वेळेला फिरून येऊ म्हणले. चला, लांब तिथं झाडाखाली कुठंतरी जाऊन बसू, गप्पा मारू निवांत आणि येऊ.
देवानं सगळ्याला घेतलं सोबत आणि देव गेले. लक्षपूर्वक ऐका, कथा गोड सर्वांगाचे कान करून ऐकायची कथा आहे. बस एवढी कथा सांगायची आपल्याला आणि नंतर आरती घ्यायची. फक्त एवढीच कथा भावपूर्ण आहे. लक्षपूर्वक ऐका. देव निघून गेले पांडवाला घेऊन, द्रौपदीला घेऊन. आणि इकडं आश्रमामध्ये द्रौपदीचे 5 मुलं 5 पांडवापासून झालेले, दिसायला अगदी तंतोतंत पांडवासारखेच होते. पांडवासारखेच ते मुलं झोपलेली होते त्या खोलीमध्ये. अश्वत्थामा आला आणि तलवार काढली. झोपलेल्या अवस्थेमध्ये सपासप मानेवर वार केले. धडापासून मुंडके वेगळे केले त्या 5ही जणांचे. त्याला वाटलं पांडव आहेत काय की, पांडव समजून सपासप मानेवर वार केले. 5ही मुंडके धडा वेगळे केले आणि एका आपल्या धोत्राच्या, आपल्या शेल्याच्या फडक्यामध्ये ते 5 मुंडके टाकले आणि त्याचं गाठोडं बांधलं, खांद्यावर घेतला आणि अश्वत्थामा गेला निघून. त्या खोलीमध्ये रक्तामासाचा चिखल पडलेला आहे. अश्वत्थामा आला दुर्योधनासमोर. दुर्योधना, अरे एवढे दिवस युद्ध करून तुला जे जमलं नाही, रथी महारथी त्याचे काही अश्वत्थाम्यानं ते मुंडके सगळे एका ठिकाणी बांधले. एका कापडामध्ये गाठोडं बांधलं. ते गाठोडं खांद्यावर घेतलं आणि दुर्योधनाच्या समोर आणून ते गाठोडं ठेवलं. दुर्योधना, बघ तुझ्या मित्राची कामगिरी बघ. अरे एवढे दिवस युद्ध करून तुला जे जमलं नाही, मोठमोठे रथी महारथी ज्यांनी पांडवा पुढे शस्त्र ठेवलं, त्या पांडवाला एका क्षणात ठार केलं. एका क्षणात. दुर्योधनाला आनंद वाटला. आनंद माझ्या मित्रानं केलं. अश्वत्थाम्या, वा शाबास, माझ्या सैन्याचा सेनापती करतो तुला. त्या आधी भीमाचं मुंडक माझ्या हातात दे. भीमाचं दुर्योधनाचं हाडवैर होतं. हाडवैर. हो, त्या भीमाचं मुंडक माझ्या हातात दे. बस भीमासारखं दिसणारं एक मुंडक असे केसाला धरलं आणि त्या गाठोड्यातून ते मुंडक उचललं अश्वत्थाम्यानं आणि दुर्योधनाच्या हातात दिलं. हातात दिल्याबरोबर दुर्योधनानं असे हात धरले, कवटीवर दाबले. कवटी अशी दाबल्याबरोबर कडकड आवाज झाला आणि कवटी फुटली. अश्वत्थाम्या, अरे कोणाला मारलंस तू? अरे भीमाला तर मारलं. अरे भीमाचं मुंडक नाही हे. भीमाचं नाही. कशावरून नाही? अरे भीम वज्रदेही आहे. माझ्या गदेचे 1000 प्रहार करून त्याचं डोकं फुटलं नाही. त्याचा हातानं फुटते का? भीम नाही हा. दाखव ती कोणाची मुंडकी आहे, दाखव. गाठोडं सोडलं अश्वत्थाम्यानं आणि दुर्योधनाच्या पुढे ती 5ही मुंडकी अशी ठेवली. अरे 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 अश्वत्थाम्या, दुष्टा, काय केलंस तू? माझं कुळ संपवलंस. अरे माझी मुलं काय, माझ्या भावाची मुलं काय? आमच्या कुळामध्ये वंशाला दिवा कोणी लावायला ठेवला नाही. तू माझं कुळ संपवलं. अश्वत्थाम्या, काय केलंस? असं म्हणत दुर्योधनानं प्राण सोडला. दुर्योधन, त्याला आनंदही झाला एकदाच आणि दुःखही झालं. त्याला श्राप होता एक. ज्या वेळेस दुर्योधनाला तुला आनंद आणि दुःख एकाच वेळेला होईल, त्यावेळेला दुर्योधनाचं मरण होतं. म्हणून दुर्योधनाला आनंदही झाला त्या क्षणाला आणि दुःखही झालं. काय दुःख? माझ्या कुळामध्ये कोणीच राहिलं नाही. माझंही कुळ संपलं. 100 भाऊ मेले माझे. सख्खे तर मेलेच मेले. आता जे चुलत भाऊ आहेत पांडव, त्यांचा देखील वंश, 5ही मुलं मेले. आनंद आणि दुःख एकाच वेळी झालं आणि दुर्योधन संपला. बस इकडं
पांडव आणि देव जे फिरायला गेले होते तिथून देव परत आले आणि पाहिलं तर त्या खोलीमध्ये जिथं द्रौपदीचे पाचही मुलं 5 पांडवापासून झालेले झोपले होते त्या खोलीमध्ये सगळीकडे रक्त आणि मांस पडलेलं आहे, 5 धड पडलेले आहेत, पण धडावर शिर नाही, डोकं नाही. हो, द्रौपदी आली. द्रौपदीनं आल्याबरोबर हंबरडा फोडला आणि मोठ्याने रडणार एवढ्यामध्ये धर्मानं सांगितलं, खबरदार द्रौपदी, क्षत्रिय कुळामधली आहेस तू, रडायचं नाही. आजही पहा, काही काही कुळामध्ये, काही काही घरामध्ये परंपरा आहेत, काही काही धर्मामध्ये परंपरा आहेत. कितीही दुःख होऊ द्या, कोणी माणूस मेला तरी चालेल, पण स्त्रिया रडत नाहीत त्या ठिकाणी. हा, रडत नाहीत. द्रौपदीला खूप रडावंसं वाटतं, खूप मोठ्यानं हंबरडा फोडावा वाटतो, पण रडता येत नाही. कोण मारलं असेल? झोपेत मारले. रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी देव कृष्ण बसलेले आपल्या खोलीमध्ये आणि दरवाजाजवळ कोणीतरी आल्याची चाहूल लागली. देवाला, कृष्णाला कोणीतरी आल्याची. आल्याबरोबर देवाला लक्षात आल्याबरोबर कोणीतरी दरवाजात आले. आलीस कृष्णे? कृष्णे. द्रौपदीला देव कृष्ण म्हणायचे, कृष्णे. आलीस कृष्णे? हो दादा. तुझा आवाज असा का? दादा, ज्या स्त्रीची 5 मुलं एका रात्रीत मारली गेली त्या स्त्रीचा आवाज असा नाही तर कसा येणार? अरे दादा, ज्या स्त्रीला एखादं मूल होऊन लहानपणीच जातं त्या आईच्या जीवाला असंख्य वेदना होतात. ज्या स्त्रीचं, ज्या आईचं मूल लहानपणी एकच मूल एखादं जाते किंवा गर्भातच जाते, अशा त्या मुलाचं दुःख देखील त्या आईला जीवनभर राहतं. माझी तर 5 मुलं मारल्या गेली, 5 मुलं, मला किती दुःख होत असेल. दादा, अरे झोपेत मारले त्यांनी, झोपेत. अरे झोपेत मारले काय, जागेपणी मारले काय? दादा, जागेपणी मारले असते तर तुझं नाव घेत घेत मेले असते. झोपेत मारले त्यांनी, झोपेत मारले. मारू दे, मारू दे, घेऊ त्याचा विचार करू. दादा, विचार नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे. काय म्हणणं आहे तुझं? पकडून आणा त्याला. बस कृष्णानं आदेश दिला, अर्जुनाला बोलवलं. अर्जुना, चला एका क्षणामध्ये त्याला हजर करा माझ्या समोर. अर्जुनानं रथ काढला. जिथं अश्वत्थाम्या होतात 5च मिनिटात त्याला पकडून आणला. 5 मिनिट आता, कारण वेळ संपत आली त्याच्यामुळे सगळं 5-5 मिनिटात होणार आहे बरं का. त्याला 5च मिनिटात आणला आणि सगळ्याच्या समोर टाकला. बस सांगा काय करायचं याचं? मार दिया जाय या छोड दिया जाय? नकुल सहदेवाला कृष्णाने विचारलं, काय करायचं? याला मारून टाकू म्हणले. कशाला ठेवायचं यानं? आपले मुलं मारले यानं झोपेत. अर्जुनाकडे पाहिलं. अरे मी इथपर्यंत आणतच नव्हतो याला, तिकडच मारत होतो, पण तुमच्या समोर मारावं म्हणून आणला. भीमाला विचारलं, भीमदादा काय करायचंय? गदेच्या एका प्रहारात याचा मुंडका फोडतो म्हणले. धर्माला विचारलं, धर्मदादा काय करायचं? धर्म म्हणले, हा जो गुन्हेगार आहे तो द्रौपदीचा आहे, आमचा गुन्हेगार नाही. याला काय शिक्षा करायची ते द्रौपदी ठरवेल. कारण मुलं द्रौपदीचे होते. आमचं तरी एक मुलगा होता, पण द्रौपदीचे 5 होते. बरोबर? 5 पांडवापासून झालेले. आईचा अधिकार जास्त, कारण 9 महिने पोटात मूल वाढवलेलं असते, म्हणून मुलावर अधिकार आईचा जास्त. द्रौपदीला विचारा, माझं काही म्हणणं नाही. जो कोणाच्याच आधात मधात नसतो त्याला धर्म म्हणतात, धर्म. युधिष्ठिर सांगितलं, माझं काही म्हणणं नाही, मारा किंवा सोडून द्या, पण द्रौपदी जे म्हणेल ते खरं. द्रौपदीला विचारला, द्रौपदी काय करायचं? कृष्णाने विचारलं, सांग काय करायचं? तू जर म्हणली तर आता याचं शिर धडा वेगळं करू. द्रौपदीनं एक क्षणभर विचार केला आणि सांगितलं, दादा सोडून द्या याला. अगं सोडून द्या? असं कसं सोडून द्या? तुझे 5 मुलं मारले ना. दादा, आज जे मी दुःख भोगते या क्षणाला माझं 5 मुलं गेल्याचं. माझे पती जिवंत आहेत, 5 पती आहेत मला अजूनही मुलं होतील, पण या अश्वत्थाम्याला जर तुम्ही आता मारलं तर याच्या आईचा हा एकुलता एक मुलगा आहे. याच्या आईला कोण आहे मग दुसरं? माझे पती तरी तरुण आहेत, अजून जिवंत आहेत, मला दुसरं मूल होईलही, पण याला जर तुम्ही मारलं तर त्या आईला किती दुःख होईल. याच्या आईला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा विचार करू शकते, आपण नाही करू शकत. एक फक्त स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा विचार करू शकते. हो, आज या विचाराची गरज आहे समाजाला. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचा विचार करायचा आहे. हो, सासूनं सुनेचा करायचा आहे, सुनेनं सासूचा करायचा आहे.
सासूनं सुनेचा आणि सुनेनं जर सासूचा विचार केला तर आज समाज चालेल. हो, एकमेकाच्या हृदयाचा विचार जर केला स्त्रियांनी, हाच आपली जी परंपरा आहे, ही जी आपली मराठी संस्कृती आहे, ही जर टिकवायची आहे तर आपल्या स्त्रियांनी विचार करण्याची गरज आहे. हो, द्रौपदीनं अश्वत्थाम्याची आई तिच्या मनाचा विचार केला आणि सांगितलं, हो दादा याला मारू नका, याला सोडून द्या. हो, त्या गौतमीला काय वाटेल, हो माझे पती जिवंत आहेत, मला तरी अजून दुसरे मुलं होतील, पण त्या गौतमी मातेला हो दुसरा द्रोणाचार्याला मुलगा होणार नाही, कारण त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना आधार काय असेल. एका मातेचं हृदयच फक्त दुसऱ्या मातेचं हृदय जाणू शकतं. जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ. प्राणतियेचा विकळा, विकळा, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ. जिचे पिढे बाळ, प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव. आई कशी, मुलं कशीही असो, मुलं कशीही असो, पण त्या आईला प्रिय असतात. म्हणून द्रौपदीनं सांगितलं, दादा याला मारायचं नाही. अर्जुनाला सांगितलं, मालक याला सोडून द्या. कृष्णानं सांगितलं, असं कसं सोडून द्या, तू तर आताच म्हणत होती याला मारून टाकू म्हणून, याला शिक्षा झाली पाहिजे. हो, याला शिक्षा द्या, हा ब्राह्मण आहे, याचा अपमान करा, याला शिव्या द्या आणि हाकलून द्या इथून. शहाण्याला शब्दाचा मार असतो, शहाण्याला शब्दाचा मार. हाकलून द्या इथून, हाकलून द्या, शिव्या द्या. शिवाय श्राप दिला द्रौपदीनं आणि हाकलून दिलं. जाता जाता अर्जुनाला कृष्णानं सांगितलं, त्याच्या डोक्यावर एक जन्मताच मणी आहे म्हणले, ते मणी काढून घ्या. उपटला ते केसासहित मणी काढून घेतला, अपमानित केलं त्याला आणि हाकलून दिलं. यायला द्रौपदीला वाटलं हे शहाण आहे, शहाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला. हे शहाणा होता का? दूर गेला, म्हणला माझा अपमान केला का? तुमचे 5 पोरं संपवले तर संपवले, थांबा तुमच्या कुळाचा शेवटचा एक दिवा आहे म्हणला, मला माहित आहे, ते बी संपवतो. ब्रह्मास्त्र काढलं त्यानं आणि ब्रह्मास्त्र काढून उत्तरेच्या गर्भाच्या दिशेनं सोडलं. उत्तरेच्या गर्भाच्या दिशेनं. उत्तरा कोण होती? द्या उत्तर, लवकर लवकर उत्तर द्या, वेळ संपत आली. उत्तरा पांडवाची सून, अर्जुनाची सून. कोणाची बायको? जे चक्रव्यूहामध्ये अडकून शत्रूद्वारा मारल्या गेला, अर्जुनाचा मुलगा. त्याचं नाव काय सांगा पटकन, सांगत चला लवकर लवकर सांगा. बाबानं सांगितलं अभिमन्यू, असं माहित असलं पाहिजे. अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी उत्तरा. उत्तराच्या गर्भाच्या दिशेनं ते ब्रह्मास्त्र काढलं आणि अश्वत्थाम्यानं सोडलं. उत्तरेच्या गर्भाचा दाह होऊ लागला. धावा धावा, कोणीतरी वाचवा, कुंती आई मला वाचवा. कुंतीनं सांगितलं, आजपर्यंत संकटातून ज्यानं सोडवलं त्याचा धावा कर, माझ्या मागं किंवा दुसऱ्यांच्या मागं लागू नको, कोणाची विनंती करू नको, फक्त एकच वाचवणारा तो आहे, त्याची विनंती कर. उत्तरेनं हात जोडले देवाला विनंती केली, तुझं बिन माझं कोण आहे आता, तुझं बिन माझं कोण आहे आता, तुझं बिन माझं कोण आहे आता रे, तुझं बिन माझं कोण आहे आता. सांग रे अनंता माया बापा, सांग रे अनंता माया बापा, कोणावरी सत्ता करू नारायणा, कोणावरी सत्ता करू नारायणा रे, कोणावरी सत्ता करू नारायणा, कोणावरी सत्ता करू नारायणा, कोणावरी सत्ता करू नारायणा रे, कोणावरी सत्ता करू नारायणा. आजपर्यंत
पांडवाला, तुझ्या सासऱ्यांना ज्यांनी संकटातून बाहेर काढलं त्याचा धावा कर. कुंती माता सांगते, द्रौपदी सांगते, देवाचं स्मरण कर फक्त. कोणाचं? कृष्णाचं. कृष्णाची विनवणी केली उत्तरेनं, देवा तुझं विन मज कोण आहे आता? सांग रे अनंता माय बापा, कोणावरी सत्ता करू नारायणा? धाव. देवानं आले देव आणि उत्तरेच्या समोर हात जोडले. उत्तरा म्हणते देवाला, देवा मी तुमच्या समोर हात जोडायचे, तुम्ही माझ्या समोर काय जोडताय? मला तुला काही मागायचंय मला तुमच्याशी. तुम्ही मला या त्रासातून सोडवा. माझ्या पोटात दाह होते, माझ्या अंगाची आग होते, माझ्या गर्भाला त्रास होते, मला वाचवा यातून. मला काही मागायचंय. अहो मला काय मागताय तुम्ही? मला सोडवा. मागा काय मागायचं ते, मी माझं सर्वस्व देईन पण मला याच्यातून सोडवा. उत्तरा, मला तुझं मातृत्व दे, मातृत्व. हो मातृत्व दे. ठीक आहे म्हणे उत्तरा. देवानं अंगुष्ठा एवढा देह धारण केला, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि तिच्या गर्भाचं त्या ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलं. तो गर्भ तिथं तडफडत होता. गर्भामध्ये फार अवस्था बिकट असते माणसाची. माणसाचा जन्म एवढा सोपा आहे का? अहो 9 महिने त्या मलमूत्राच्या ठिकाणी अंधारामध्ये माणसाला एक क्षण लाईट गेली तर करमणार नाही, अशी अवस्था आहे आपली. आणि 9 महिने अंधारामध्ये पडावं लागतं. सोपं आहे का? गर्भामध्ये तो गर्भ तडफडत होता. देवाला त्यानं पाहिल्याबरोबर ते म्हणला, धन्य झालो मी. हो तुझं दर्शन झालं, धन्य झालो. विनवणी केली होती. प्रत्येकानं विनवणी करतो, प्रत्येक गर्भ विनवणी करतो देवाला. आपल्याला नक्की माहित आहे का? बरेच गर्भामध्येच मुलं जन्माच्या अगोदर येण्याआधी मरतात. जन्माला येण्याआधीच. तसं जर कोणाचं होणार असेल तर, म्हणून गर्भामध्ये प्रत्येकानं विनवणी केलेली असते देवाला. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताचे जाणे उगवणे, दुरिताचे जाणे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. प्रत्येक गर्भ देवाला विनवणी करतो गर्भातून. एक वेळ करी या दुःखा वेगळे, देवा एकदा सोडव या दुःखातून. मग सोडवतो देव म्हणते, पण त्याच्या बदल्यात देव घेशी तेव्हा देशी, विनाकारण काही देत नाही कोणाला, काहीतरी आधी घेते. मग ते गर्भ म्हणते, देवा मी माझा वेळ देईन. आठवीन पाय हा माझा नवस, तुझे पाय आठवत राहील, तुझं भजन करत राहील, नाव घेत राहील. तू कसं घेईल? रात्रंदिवस. पांडुरंगा पण एकदा सोडव. पण माणसं, मनुष्य प्राणी असा आहे महाराज, हो देवाला दिलेल्या शब्दावर फिरायलाय. माणसं माणसाला दिलेल्या शब्दावर तर फिरणारच. देवाला दिलेलं, प्रत्येकानं जन्माला यायच्या आधी देवाला दिलेलं वचन आहे प्रत्येकानं, आठवीन पाय हा माझा नवस. मग आता माणसं एकमेकाला दिलेल्या वचनाचं काय? हो दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे, नुसतं म्हणायचंच आहे. हो काही नाही. चला तिथून मग पुढं लगेच परीक्षितीचा जन्माची कथा सांगतो. परीक्षिती राजाचा जन्म झाला. बोले परीक्षितीजी महाराज की जय.
उत्तरेपासून जे मूल जन्माला आलं त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. परीक्षिती का परीक्षिती ठेवलं? जन्मल्याबरोबर ते प्रत्येकाकडे असं पाहायला लागलं, प्रत्येकाचं परीक्षण करायला लागलं ते मूल. का? त्यांना जे गर्भामध्ये ज्याचं दर्शन घेतलं होतं ते प्रत्येकाकडे पाहायला लागला. हा होता का? हा होता? हा होता? नाही. प्रत्येकाकडे पाहायला लागला. तो देव कुठे आहे? प्रत्येकाचं परीक्षण करायला लागला, म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. बोले परीक्षितीजी महाराज की जय. अशा प्रकारे परीक्षितीच्या जन्माची कथा आलेली आहे. पुढं पांडवांचं राज्य सुरू झालं. पांडवांचं राज्य सुरू झालं. आपण इथं थांबायचं का? 4:15 झालेले आहेत. काही जण उशिरा आलेले आहेत, त्यांना बसायला त्रास होणार नाही, पण काही जण कथेला सुरुवातीपासून आहेत. मी इथं येण्याच्या अगोदर काही 10 मिनिटांनी काही श्रोते येऊन बसलेले आहेत, त्यांना त्रास होते बसायला, कारण 4 तास हे शरीराची बैठकीची मर्यादा झाली, त्याच्यामुळे त्यांना त्रास होईल बसण्यासाठी. काही जे उशिरा आलेले आहेत त्यांना काही वाटणार नाही, बरोबर. त्यामुळं आज आपण या ठिकाणी राजा परीक्षितीच्या जन्माच्या कथेपर्यंतची कथा श्रवण केली आणि या ठिकाणी आपण थांबू आणि उर्वरित गोड कथा भाग उद्या पाहू. उद्या कथा ही बरोबर 12ला सुरुवात होईल, 4 वाजेपर्यंत कथा चालेल. सर्व श्रोते मंडळींना विनंती, वेळेवर हजर राहण्याचा प्रयत्न करत चला.